21 लाखाच्या अधिक सबस्क्रायबर पूर्ण झाले। जानेवारी 2025 मध्ये 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला होता आणि आता नोव्हेंबरच्या अलीकडे आपण पाहिला जवळजवळ 21 लाखांवरती हा आकडा गेला आहे। त्यामुळे भरभरून प्रेम या वाहिनीला मिळालं। संतोषजी नाणेकर ज्यांचं आपण पाहिलं ब्रॉडकास्टिंग मोठमोठ्या इव्हेंटला देखील सातत्याने पाहायला मिळालं आणि टेनिस बॉल क्रिकेटमधलं पहिलं काम लाईव्हच्या माध्यमातून त्याने सेवा सुरू केली। लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली। अनिकेत मडवी हा खेळाडू स्टॅकिंग एंडला एका बाजूला, रोशन सालुके नॉन स्टॅकिंग एंडवरती, असे सिद्धांत बॉलिंग मार्कवरती आलाय। पहिल्या षटकाला सुरुवात होईल। मागचा सामना आपण जर पाहिला एकतर्फी झाला, त्या ठिकाणी देवस संघ जिंकला। या मॅचमध्ये तुम्हाला रोमांचक क्रिकेटचा थरार अनुभवायला नक्की मिळेल, कारण सातत्याने हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत। फुल लेंथ आहे यावेळी आपण पाहिला एक्साइटिंग द पॉवर लॉंग ऑफला क्लिअर करताना अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा दमदार रुबाबदार षटकार। जबरदस्त फटका ओव्हरपिच आपण पाहिला उजव्या अशा बाहेर। काल पनवेल प्रीमियर लीगमध्ये आदर्शची बॅटिंग पाहिली। कुटुंबबंधांचा खेळाडू आदर्श काय खेळला होता। तर प्रतीक सुरते देखील त्यासोबत चांगला खेळला। शिवन 11 आदही संघाचा खेळ देखील तितकाच दमदार पाहायला मिळाला आणि इथे देखील आपण पाहता कव्हर्समध्ये पहिला बॉल पहिला फटका पाहायला मिळाला। चांगलं टायमिंग। पुन्हा एकदा तर अतिशय ताकद वापरायची होती या फटक्यामध्ये आणि इथे हार्ड लेंथवरती हा बॉल टाकला, थोडा कमी गतीचा होता, मागे टाकला आणि थोडंसं व्हेरिएशन सिद्धांचं पाहायला मिळालं। पेस व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात। गती परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि यावेळेला गतीमध्ये थोडासा सुधार बदल करताना सिद्धांत पाहायला मिळाला। थोडासा कमी मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परंतु यंगस्टर आहे। वन्स अगेन पूलचा प्रयत्न आहे, उंची घेतली आहे। स्वतः सूरज पाटील मिडॉनमधून बाहेर आल्या सर्कलच्या बाहेर। सोपं नव्हतं झेल पकडण्यासाठी, परंतु खरं तर आपण पाहिलं जवळ त्या ठिकाणी पण जर पाहिलं कॅचच्या खाली आले होते। हा झेल व्हायला होता, झेल टिपला असता तर आय थिंक ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये जे झेल टिपला जातात तशा पद्धतीचा हा झेल राहिला असता। ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्या पद्धतीने झेल पकडतात अगदी वर हातांचा पंजा घेऊन, त्या पद्धतीचा हा झेल राहिला असता। परंतु यावेळेला आपण जर पाहिलं नियतीला हे कदाचित मान्य नसावं आणि 2 धाबा मिळाल्या त्या ठिकाणी घोट टीमला। गावदेवी घोट विपक्ष शिवशक्ती खारघर असा हा सामना सध्या रंगतोय। 2 धाबा या ठिकाणी आल्या। धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा आपण पाहता स्कोर कार्डवरती बिनबाद 8 विकेट हवा होता घोट संघाला अगेन्स्ट खेळताना कारगर टीमला। वन्स अगेन याही वेळा संधी आहे। शतरक्षक त्या ठिकाणी जज करतात वैभव म्हात्रे, नो चान्स। वैभव म्हात्रे यांच्या हातामध्ये बॉल गेला, त्यामुळे सुरक्षित हातामध्ये गेला असंही म्हणायला हरकत नाहीये। पहिला झेल टिपला, पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना गावदेवी घोट टीम। पहिला विकेट मिळाला। खरं तर पहिला झेल सुटल्यानंतर मात्र पहिला विकेट मिळाला। सोहेल शेख यांचं आगमन, मोस्ट वेलकम। पेठ संघाची रन मशीन, अतिशय आक्रमक असा खेळाडू त्याचं आगमन। प्रीतम पाटील नवीन फलंदाज मैदानाकडे चाललेले आहेत। खरं तर आगामी कालखंडामध्ये 21 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा एकदा घोट नगरीमध्ये राजा राणी क्रिकेट क्लब घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचं आयोजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल। बाळाशेठ धुमाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, आवर्जून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा। घोट नगरीमध्ये सातत्याने प्रतिवर्षी दैदिप्यमान असं आयोजन आपण पाहत आलो। त्यामध्ये आणखीन एक खरं तर मानाची स्पर्धा असेल। ग्रामस्थ मंडळ संपूर्ण ग्रामस्थांना डेडिकेट करणारी स्पर्धा। प्रीतम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आला। पहिला खेळाडू बाद झाला, मैदानाच्या बाहेर गेलाय। अनिकेत मडवी 1 डाऊन पोझिशनला A1 जोडी सध्या घोट संघाची मैदानाच्या आतमध्ये आहे। रोशन साळुंके नॉन स्ट्रायकिंग एंडला समोर प्रीतम पाटील। सिद्धांतला यश मिळालं, कट केला बॉलला, क्या बात आहे। टेक्निकचा वापर करत असताना स्क्वेअर कटचा फटका आहे। डीप बॅकवर्ड पॉइंटला आउटफील्ड फास्ट रेस लागली होती बॉल आणि प्रखर आपण पाहिलं शतरक्षकमध्ये लास्ट मोमेंटला बॉलला थांबवलंय। किमान 1 धाव आपल्या टीमसाठी वाचवली। प्रयत्न चांगले केले, दाखवले, एफर्ट्स चांगले होते। 1 धाव वाचवण्यामध्ये शतरक्षकांना यश मिळालं आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। 3 धावा आल्या बॉलवरती। 3 रनच्या मदतीने वाढती धावसंख्या आपण पाहताय घोट संघाचे 11, 1 गडी बाद 11, 111 नेल्सन फिगर आपण पाहता सध्या स्कोर कार्डवरती। पहिलं सत्र घोट संघाच्या वाट्याला फलंदाजी आली।
पहिल्या सत्रामध्ये चांगला इम्पॅक्ट टाकत एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल फलंदाजांना. सिद्धांतचं हे षटक पॉवर प्लेचं आहे. फुल लेंथ ड्राईव्ह लेंथमध्ये होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना शॉर्टेक्सचा कव्हरला खेळले. सिंगल घेत असताना एंड बदलला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ देखील संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अनिकेत मडवीचा बहुमूल्य विकेट मिळाला खारघर टीमला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती. घेऊ नका. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी आपल्या वाट्याला आहे आणि बरोबर 5 मिनिटांमध्ये एक षटक संपलं पाहिजे आणि आतापर्यंत अधिकचा वेळ आपण घेत आहे. 25 मिनिटांमध्ये सत्र समाप्त करावं लागेल. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतोय प्रणव म्हात्रे. क्या बात आहे. नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात. नवोदित खेळाडूंचा तुम्हाला बोलबाला या संघामध्ये पाहायला मिळेल आणि आता खरं तर नवोदित खेळाडूंना संधी मिळत आहे. आज आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गंभीरने घेतलेले निर्णय हे गंभीर झालेले आहेत आपल्या भारतीय संघासाठी. कारण कधी कधी एखादा निर्णय इम्प्लिमेंट आपण ज्याला म्हणतो काहीतरी नवीन करायचं आहे आणि अशातच आपण पाहिला भारतीय जमिनीवर येऊन भारत देशामध्ये येऊन साऊथ आफ्रिकन टीम आता चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये या गोष्टी देखील पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी तुमच्या वाट्याला यश येणार नाही, कधी कधी पराभव देखील तुमच्या वाट्याला येतो. परंतु खचून न जाता पुन्हा एकदा जिद्दीनं पेटून उठावं लागतं. पहिला बॉल फुल लेंथ आहे. दिशा देण्याचं काम करायचं होतं. ब्लॉक हॉलमध्ये टाकला विकेट किपर विश्वासच्या हातामध्ये चालला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 12 धावा धावफलकावरती आहेत. एखाद्या विजयाने उन्मत्त व्हायचं नाही आणि पराभवाने खचून जायचं नाही. ही खरं तर टॅगलाईन आहे क्रिकेटची. प्रत्येक वेळी तुम्हाला विजय मिळणार नाही, प्रत्येक वेळी तुमच्या वाट्याला पराभव येणार नाही. चढ उतार अप अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. तसं क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी सूरज पाटील आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हाताने. त्या ठिकाणी आपण पहिला सिंगल घेत असताना रोशन साळुंके हा खेळाडू स्ट्राईक रोटेट केली आहे. एका फलंदाजाने आक्रमकता दाखवायला हवी, दुसऱ्या फलंदाजाने सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागतं. खास करून टीममधला प्रमुख खेळाडू त्याला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागतं आणि इथे ती जबाबदारी साकारतो रोशन साळुंके हा खेळाडू. समोर प्रीतम पाटील स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय. फुल टॉस इनसाइड आउट. फक्त दिशा दिली, अपलिफ्ट केला बॉलला बॅकवर्ड पॉइंटला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला वेगाने बाउंड लाईन पार, सीमा पार, चौकार. टेक्निकली परफेक्ट हा खेळाडू आहे प्रीतम पाटील. उजव्याच्या बाहेर लोअर फुल टॉस फक्त इनफिल्डला क्लिअर करायचं होतं कारण लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक होता, एक्सा कव्हरला क्षेत्र खाली होतं आणि बरोबर बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्या घोट संघाला. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पुढे आले पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग, लाजवाब फटका, लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी आणि बॉल निघाला त्या ठिकाणी दणदण करत सीमा पार. प्रीतम पाटील ब्रँडेड चौकार. टेनिस बॉलमध्ये दुर्मिळ होत चालले. मला आठवतं या परिसरामध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट अजय कोहली, नो डाऊट त्याच्यासारखा खरं तर खेळाडूच नसेल पाहिला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करणारा. कॉपीबुक स्टाईलने जे फटके येतात ते मात्र नेहमी नेत्रदीपक राहिले आणि तशीच पद्धतीची फलंदाजी प्रीतम मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अफलातून बॅटिंग.
पुन्हा एकदा यावेळेला आपण पहिला लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय आणि इथे मात्र फटका आहे वाडीश लॉंग ऑफला गॅप मध्ये स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप सलगचा तिसरा चौकार. खेळाडू ज्याच्या बॅटमधून सलग 3 चौकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. क्या बात आहे. बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आता वाईडिश लॉंग ऑफ त्यानंतर पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. फॉलो मध्ये चेंडू उचललाय. क्विक थ्रो होतोय. बॅकअपसाठी 3 खेळाडू आले. कमबॅक या ठिकाणी प्रणवचं देखील पाहिलं आपण. या षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गोट टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली आहे. 1 गडी बाद 25 धावा. का आता हळूहळू तापमान वाढत चाललंय. डिहायड्रेशनमध्ये आपण पाहिला का तर शरीरातली पाण्याची पातळी कमी होते आणि तेव्हा कधी कधी आपण जर पाहिलं आपल्या पायाला क्रॅम्प्स वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. बॉडी देखील थकते आणि अशा वेळेला असं म्हणतात जल है तो कल है. पाण्याविना काहीच नाही. जेव्हा पाणी तुम्हाला हवं असेल तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 5 षटकांचे सामने आणि 5 षटकांच्या सामन्यांसाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे. खास करून आमचे जहीरभाई पटेल या स्पर्धेचे आयोजक आणि जबरदस्त आमचे मार्गदर्शक समालोचक सल्लागार रायगड समालोचक असोसिएशनचे त्यांनी आम्हाला सूचना दिली आहे इथे टाईम अलर्ट राहील. प्रत्येक वेळीला मात्र तुम्हाला वेळेला महत्त्व द्यावं लागेल. ओमकार पाटील हा खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आला आहे. शिवशक्ती खारघर संघाचा प्रमुख ऑलराऊंडर जेन्युअन ऑलराऊंडर ज्याला म्हणता येईल असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आला. समोर फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडवरती रोशन सालुंके. खरं तर आपण पाहिला नव्या दमाचा जो रायगड संघ होता यंग रायझिंग खरं तर रायगड या संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्याबरोबरीने कारगर संघाची रन मशीन म्हणून त्याला संबोधला जातो. ओमकार पाटील बॉलिंग मार्कवरती आला. उंच शरीरयष्टीचा हा खेळाडू यावेळेला या षटकामध्ये कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये यंगस्टर होते ज्यामध्ये निशांत त्यानंतर प्रणवला आपण पाहिला तर ओमकार बॉलिंग मार्कवरती आलाय. 25 धावा 12.50च्या सरासरीने 25 आल्या. ही सरासरी अंतिम षटकापर्यंत राहिली तर किमान 60-65 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. आज 71चा हायस्ट होता टायगर संघाचा. पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्लॅश करायचा प्रयत्न होता. दिशा दिली. क्या बात आहे. बॉलची लाईन लवकर रीड केली त्यानंतर दिशा दिली. खरं तर हे फटके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांच्या माध्यमातून आपण पाहिले असेल. अगदी लेट कट फटके आणि प्रॉपर टायमिंगच्या आधारावरती वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक ही आपण नेहमी पाहिली. आणि इथे सिंगल घेत असताना एंड बदलला. 26 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये गावदेवी घोट संघ. या जोडीवरती बरंच काय निर्भर राहील. घोट संघाचं भविष्य कितपत धावांवरती घेऊन जातील पहिल्या सत्रामध्ये आपल्या संघाला हे देखील पाहावं लागेल. अधिक काळ विकेटवरती राहिले तर मात्र अडचणी वाढतील. कारगर संघाच्या वाट्याला पुन्हा एकदा लेटकटचा प्रयत्न आहे. गलीकडे खेळले. आणखीन एकदा पुश करो खुश रहो. एक सिंगल घेत असताना धावसंख्येमध्ये बदल 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिला खेळाडू होता अनिकेत मडवी. त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला आणि तो बाद झाला. 8 या धावसंख्येवरती. तदनंतर मात्र भागीदारीला महत्त्व देत असताना हे दोन्ही खेळाडू धावसंख्येमध्ये बदल. फुल लेंथ बॉल डाऊन द ग्राउंड ओव्हर पिच होता त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉलच बॅक ड्राईव्ह षटकार. दोन बॉल होती 2 सिंगल आणि त्यानंतर मात्र ओव्हर पिच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं. डाऊन द ग्राउंड खेळला रोशन सालुंके. बघा वेळ जास्त घ्यायचा नाहीये. विश्वासदादा पाटील आणि संपूर्ण टीमला सूचना असेल. हा षटकार या षटकारामध्ये आता 3रं दशक पूर्ण झालं. टोटल धावा स्कोर कार्डमध्ये 33 वरती 1 अशी धावसंख्या. 1 गडी बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे.
रोशन सालुंके यांचा बॅटिंग स्टान्स पाहिला की मला आठवण होते खरं तर वाकणचा जीत भोईर अगदी डाऊन पोझिशनमध्ये त्यानंतर आपण पाहिलं चपकन बॅटचा फ्लो अगदी वर येताना देखील पाहिला. याही वेळेला स्ट्रायकिंगला रोशन सालुंके सज्ज आहेत. वन्स अगेन पूलचा प्रयत्न आहे, कटर टाकला बॉल, टर्न विथ बाउन्स ज्याला म्हणता येईल, थोडेसे फिंगर रोल, अतिशय बॉल बाहेर निघाला आणि त्याच वेळेला आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, कॉन्टॅक्टच झाला नाही, त्यामुळे रन नाही आहे, डॉट बॉल. विकेट किपर विश्वासांच्या हातामध्ये चेंडू विसावला. कमबॅक ओमकार यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल कट केला, बॉलला पुन्हा त्या स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, डीप कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी लावला आहे, सेकंडसाठी निघाले 2 धावा, अगदी सहजगत्या कंप्लीट. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोघांमध्ये होतं आणि 2 धावा सहजगत्या घेऊन गेले आपल्या संघासाठी प्रीतम पाटील रोशन साळुंके. 2 धावा आल्या, धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धावफलकावरती 35-35. योग्य वाटचाल पहिल्या षटकापासून आता घोट संघ करतोय. मी मगाशी म्हटलं 12ची सरासरी राहिली तर 60-65 धावा पहिल्या सत्रामध्ये येतील आणि अजूनही जमेची बाजू आपण जर पाहिलं एकच खेळाडू बाद झाला आहे घोट संघाचा. रोशन अजूनही स्ट्राईक एंडमध्ये आहे. टॅपिंग क्रिकेट, फक्त दिशा दिली, याही वेळा सिंगल घेतली. क्या बात आहे, जबरदस्त रणनीती. एक षटकार राहिला आणि त्यानंतर सिंगल डबलला महत्त्व देत असताना या ओव्हरमध्ये आल्या 11. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा आल्या धावफलकावरती. एक गडी बाद, 36. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणखी 2 षटकं बाकी. चला जास्त शॉर्ट टीम मीटिंग, लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण मैदानामध्ये. खारघर संघाला विनंती राहील आपण अधिकचा वेग घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. सोनू तुझ्यावर अतिशलद मैदानामध्ये खरं तर 4था फ्रेश बॉलर, एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे या संघाची, अतिशय वेगळी रणनीती. 5व्या ओव्हरसाठी देखील फ्रेश बॉलर की सेकंड स्पेलकडे जातील एखाद्याकडे. संधी राहील खरं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली आहे ती म्हणजे सिद्धांत, त्यानंतर प्रणव, ओमकारला आणखीन एखादा सेकंड स्पेल त्यांना टाकता येईल, परंतु यावेळेला आणखीन एक 4था फ्रेश बॉलर वापरला. आय थिंक ओमकारकडे जातील लास्ट ओव्हरमध्ये. त्यामुळे कदाचित 4थ्या षटकासाठी आतिशवरती विश्वास दाखवला. समोर रोशन, आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला उडवलाय, मिड विकेटला शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. वैभव मात्रे यांच्या हातामध्ये सुरक्षित हँडमध्ये बॉल गेलाय, सेफ हँडमध्ये, झेलबाद झाले रोशन सालुंके. मोठा धक्का असेल घोट टीमला. क्रमांकावरती निलेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. खरं तर या एंडने उजव्या हाताला अगेन ऑन साईडला मोठा षटकार चौकार तुम्हाला मारायचा असेल या कंडिशनला, तर तुम्हाला ताकद आणि टायमिंग दोन्हीवरती भर द्यावा लागेल. का आता हवा बघा, प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही मोठे फटके घेऊ शकत नाही. बॉल ट्रॅव्हल सहजागती सहजासहज होऊ शकत नाही त्या ठिकाणी. आणि इथे तोच प्रयत्न रोशनने केला, फटका फसला, विकेट मिळाला. आता निलेश मात्रे 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलेला आपण पाहताय. हाफ ट्रॅकर वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. क्या बात आहे, योग्य निर्णय घेतलाय. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. जर का पुढे आल्याच्या झेलसाठी तर डोक्यावरून बॉल निघाला असता, त्यामुळे स्वतःवरती कंट्रोल दाखवत असताना ओमकार थांबले आणि बॉललाही थांबवलं. 3 धावा आपल्या संघाने वाचवल्या, 1 धाव मात्र या बॉलवरती मिळाली. घोट संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 37. 2 गडी बाद. 37 रिव्हर्स खेळलेले आहेत, गॅपमध्ये बॉल चाललाय, डीप थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट आहे, नो चान्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. आणि बरोबर कदम पहिला गॅपमध्ये खेळले, फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनच्या अगदी मधून हा गॅप शोधत असताना चौकार मिळाला.
41 41 धाबा धावफलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये आतिश कमबॅक करतोय. वन्स अगेन रिव्हर्स अनादर वन. क्या बात आहे. कॉपी पेस्ट केला. याही वेळेला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंग मधला खरं तर 5वा चौकार आहे प्रीतम पाटील यांच्या पाठमधून. स्विच केला का तर बॉलला मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांनाही माहिती आहे ऑन साईडला जर का मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित जेलबाद होऊ शकतोय खेळाडू. आणि यावेळेला रिव्हर्सचे फटके देखील पाहायला मिळाले. इम्प्रोव्हायझेशन आधुनिक क्रिकेटमध्ये या गोष्टी प्रत्येक हा तंत्र करतं क्रिकेटमधला प्रत्येक खेळाडू अवगत असायला हवा. त्याचा फायदा खऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल. चहूबाजूला फील्ड पोझिशनची पाहणी करतात प्रीतम पाटील. मिड ऑफला आतमध्ये घेतला. एक्स्ट्रा कव्हर पूर्ण खाली आहे. बॉलला सोडण्याचा निर्णय या ठिकाणी होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळले. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाबा धावफलकावरती आहे त्यावेळेला 46. 2 गडी बाद 46 धाबा. सेन्सिबल क्रिकेट. 21 चेंडूनंतर पहिला या इनिंगमधला वाईट बॉल पाहायला मिळाला आतिश पाटील या गोलंदाजाकडून. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आहे. खोलात टाकलाय. पायाचा वेध करणारा हा चेंडू होता. टो क्रशिंग यॉर्कर. आणि इथे मात्र सिंगल आले लेग बाईकच्या स्वरूपात. एक सिंगल तिथे मिळेल. 47 धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका. मयूरला देखील पुढच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आता आणखीन एक सामना होईल. त्यातून जिंकणारा सुपर 8ला क्वालिफाईल. आतली कडा घेतली. बॉल चला फाईन लेगकडे. रॉकेट थ्रो. क्या बात आहे. नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. थ्रो केला होता तनिष पाटीलने. 1 रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना गावदेवी घोट संघाला. 4थ्या षटकाचा खेळ संपला. अर्धषटकाच्या उंबरट्यावर त्याला हा संघ धावा स्कोर कार्डवरती आहेत. आतापर्यंत 12च्या सरासरीने 2 खेळाडू बाद 48. चला स्पीडअप करा. विनंती राहील खारघर संघाला फिल्डिंग लावून घ्या. पाणी हवंय. पाणी घेऊन चला. घोट संघाचे 12वे खेळाडू. पाण्याची पूर्तता करा मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12. सेकंड ओव्हरमध्ये 13. त्यानंतर 11. या ओव्हरमध्ये आल्या तब्बल धावा 12. जबरदस्त कमबॅक कारगर संघाचं झालं. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं किमान 12च्या सरासरीने गेलं तर 60-65च्या आसपास पोहोचेल. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये. थोडी दुखापत झाली प्रीतम पाटीलला. कमी प्रॅक्टिस त्याचा फटका या संघानं बसतोय. चला खारघरचा 12वा खेळाडू आपण देखील चला. आपले जास्त खेळाडू आहेत. पाणी जास्त घेऊन जा. तर आमचे कीर्ती पाटील हे देखील इथे आलेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आमचे राममामा पाटील मामा तिकडे आज उसाटण्याला आहेत. खरं शर्यती आहेत ना. नितेश पाटील आले असतील तर यावं आपण. केसरीनाथ दादा पाटील हे लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांची उपस्थिती मात्र नक्कीच इथे पाहायला मिळेल. आमच्या शिवाशेठ थोड्याशा टेन्शनमध्ये आहे. शिवाशेठ गोंधली जरा या इकडे या. मस्त फॅन आहेत या. 4 ओव्हरचा खेळ संपला. 48 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. आणखीन एक सामना बाकी आहे. तेव्हा विनंती राहील कारगर टीमला घोट संघाला थोडं स्पीडअप करा आपण. 48 रन स्कोर कार्डमध्ये प्रीतम पाटील. 1 man आर्मी जबरदस्त फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. अंतिम षटकामध्ये किमान 12+ धाबा जर आल्या तर 60च्या वर पोहोचेल. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी घोट संघ टार्गेट सेट करायचं आहे. बरेचसे पाठीराखे दोन्ही संघांचे या सामन्याचा आनंद घेत असताना. हॅलो. तर आमचे नितेश शेठ पाटील नक्कीच इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की यावं. नितेश शेठ स्वागत आहे. यस क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे नितेशजी पाटील यांचं आगमन कारगर. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं स्वागत. लास्ट ओव्हर शेवटचं षटक ओमकार पाटील. आपण जे प्रेडिक्ट केलं होतं किमान ओमकार पाटीलकडे जातील. लास्ट ओव्हरमध्ये तो ओमकार आता बॉलिंग मार्कवर त्याला समोर निलेश म्हात्रे. अभि नाही तो कभी नाही या ओव्हरमध्ये आता ब्लास्ट करावे लागतील. लास्ट ओव्हर आहे. फुल लेंथ बॉल वन्स अगेन. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम बॉल डिलिव्हर केला उजव्याच्या बाहेर टाकत असताना गती होती या बॉलमध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 48 धाबा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे.
वन्स अगेन शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. हा ॲक्शन बॉल पण तो लाईन खराब होती त्यामुळे पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलं. 49 धाबा स्कोअर कार्डवरती. नितेशजी पाटील यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. इथे लॉंग ऑफला फटका फसला डीप मध्ये. रोहित मात्रे क्या बात आहे, अफलातून झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का बसतो घोट टीमला. खेळाडू बाद झालाय. निलेश मात्रे बॅक टू द डगआउट. बाकी 49 धावा धावफलकावरती. ओंकार पाटील आता कमबॅक करतोय. सचिन नवीन बॅटर मैदानाकडे चाललेले आहेत. 5व्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 5 सचिन पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. खरं तर अंतिम षटकामध्ये ज्या धावा येतील त्या धावा अतिशय निर्णायक राहतील गोट संघासाठी, कारण सेकंड इनिंगमध्ये त्यांना धावा डिपेंड करायच्या आहेत. त्यामुळे या षटकात धावा फार महत्त्वाच्या असतील आणि जास्तीची स्ट्राईक आता प्रीतमला कशी मिळेल याहीकडे लक्ष द्यावं लागेल. प्ले अँड मिस क्या बात आहे. वन्स अगेन डॉट बॉल. लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाली. जोरदार अपील पाहायला मिळाली. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, परंतु कौतुक करावं लागेल ओंकार पाटीलचं. कमालीची गोलंदाजी. बॅटरचा स्टान्स तो रीड करतो. उजव्याच्या बाहेर बॉल बाउन्स त्यानंतर पूल लेन टाकले पाहिजे त्याने. आता मात्र निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शॉट आपलेन आहे. ऍडजस्टेबल फटका होता, पूल करायचं होतं. इथे स्वतःच्या फॉलोमध्ये जेल होईल का? नाही आहे. एकच सिंगल घेतली आहे, कारण प्रीतम पाटीलला हवी आहे स्ट्राईक. एकच धाव आली आहे. अंतिम षटकामध्ये कमबॅक. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 जरी झाल्या असल्या तरी तो आनंद घोटच्या खेम्यामध्ये नाही आहे, कारण आता इथून अपेक्षा वाढल्या होत्या 4 षटकानंतर. परंतु या ओव्हरमध्ये ओंकार पाटीलने खऱ्या अर्थानं आपण पाहिला तो धावांचा वारू उधळला होता. जो खरं तर घोडा वेगाने चालला होता त्याला लगाम लावण्याचं काम या ओव्हरमध्ये केलंय. टोटल धावा 50. अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 50 धावा या स्कोअर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. ओंकार पाटील समोर प्रीतम पाटील, दोन्ही संघांचे प्रमुख खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. 2 प्रमुख खेळाडूंमध्ये हा संघर्ष मैदानामध्ये पाहता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बाउन्स दिला. बॉलला गती होती, टप्पा चांगला होता, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसला. प्रीतम पाटीलची इनिंग मात्र या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आणखीन एक धक्का बसतोय घोट टीमला. बॉल विकेट. त्यामुळे शिवा गोंधले यांच्या चेहऱ्यावरती जास्त टेन्शन पाहायला मिळालं या षटकामध्ये. दबाव पूर्णपणे आता घोट संघावरती आलं. धावांचं प्रेशर जर मी प्रेडिक्ट केलं किमान 60च्या आसपास पोहोचेल. आता इथून मात्र अपेक्षा कमी झालेल्या आहेत, कारण शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंगमधला आणि मैदानाकडे चालला रोहित. 10 बॉल 24 धावांचं योगदान प्रीतम पाटीलने आपल्या टीमला दिलंय आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर. शॉर्ट ऑफ बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा आपण पाहिला कव्हर्सला केले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. वेगवान थ्रो झाला. सेकंडचा कॉल नका. रनआउटची विकेट. एकच धाव या बॉलवरती मिळाली. ग्रेट कमबॅक ओंकार पाटीलच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. एक बहुमूल्य विकेट प्रीतम पाटीलचा त्याच्या खात्यामध्ये गेला. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये गेले आणि इथे आपण पाहिलं संघासाठी हे कमबॅक. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर घोट संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागली. ती म्हणजे टोटल 5 गडी बाद 51. आता येणारे 30 चेंडू, येणारे 5 षटकं शिवशक्ती खारघर संघाला 52 धावांची गरज. चला घोट संघाचे खेळाडू लगेच मैदानात ताबा घ्या. विनंती राहील खारघर टीमला आपली पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे आपण दाखल करा.
धन्यवाद रोशन, बहुत ही बेहतरीन तरह से यहाँ पर यह मुकाबला हम देख रहे हैं। जिस तरह से काफ़ी तादाद में दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, एक तरफ शुभ शक्ति खारगर और दूसरी तरफ हम देख रहे हैं गावदेवी घोट। हेलो हेलो चेक हेलो। तो इस मंच के ऊपर हम देख रहे हैं तमाम अतिथि मेहमान इस मैच का आनंद लेते हुए। तकरीबन जिस तरह से आज का दूसरा दिन, इस बीच हमारे मुबिन शेठ पटेल, नितेश शेठ पाटिल, पेट के आरसीसी पेट के स्टार क्रिकेटर सोहेल पटेल, सोहेल शेख, दूसरी तरफ हमारे मुंटी पाटिल और हमारे सभी आयोजनकर्ता इस मैच का आनंद लेते हुए। नरेंद्र भगत जी, रोशन पाटिल, काफ़ी यहाँ पर इस मुकाबले की चर्चा, इस टूर्नामेंट की चर्चा हमेशा होती रहती है। स्टार क्रिकेट क्लब ओबे, स्टार ट्रॉफी, कौन सी तारीख को, कब आगाज, क्योंकि बहुत सा यहाँ पर देखा जाए तो बहुत साल, जिस तरह से पिछला यदि 8-10 साल पीछे चले जाए तो इस विभाग में काफ़ी तादाद में टूर्नामेंट हमें देखने को मिलते थे। लेकिन कुछ समय यहाँ पर नितेश शेठ, इस टूर्नामेंट का जो सिलसिला है वो काफ़ी कम होता हुआ नजर आ रहा है। लेकिन अभी फिर से एक बार यही हंगाम इस विभाग में शुरू होता हुआ नजर आ रहा है, क्योंकि स्टार ट्रॉफी खत्म होने के बाद तुरंत आरसीसी पेट का एक बड़ा घमासान होने वाला है। उसके बाद इनानपुरी का एक काफ़ी बड़ा मंजर नज़दीक आ रहा है। और देखा जाए तो मुरबी में भी काफ़ी बड़ा टूर्नामेंट नज़दीक आ रहा है। लेकिन एक और खुशी की बात यह है कि जो अभी हमारे मुबिन शेठ पटेल जिनसे चर्चा हुई, तो जिस टूर्नामेंट की दोस्तों आपको हमेशा उस टूर्नामेंट का इंतजार रहता है, वो टूर्नामेंट हाल ही में कुछ ही दिनों में आपके खिदमत में हाजिर होने वाली है। वो है तलोजा नाइट। जिस टूर्नामेंट के इंतजार में तमाम दर्शक रहते हैं, तमाम टीमें रहती हैं कि चाहे कुछ भी हो हमें तलोजा नाइट खेलनी है। तो वही आगाज कुछ ही दिनों में होने वाला है और उस टूर्नामेंट की तारीख, इस फाइनल के दिन हम डिक्लेयर करने वाले हैं। मुबिन शेठ से हमारी चर्चा हो चुकी है। तो ऐसे कई या ऐसे बड़े बड़े इवेंट्स फिर से एक बार इस खारगर नगरी में पेश होने वाले हैं, क्योंकि ये तो शुरुआत स्टार से हो चुकी है। क्योंकि स्टार की स्टार ट्रॉफी और ये मंजर आप जहीर जी काफी बड़ा बनने जा रहा है खारगर का फिर से एक बार। तो चलेंगे मैदान की तरफ। जबरदस्त है मुकाबला, तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। जहीर जी आइए, जुड़ जाइए। नहीं चलेगा, आप शांत बैठिए, आप शांत बैठिए। ये बहुत ही अच्छा मुकाबला है। जबकि एक तरफ शिव शक्ति खारगर, दूसरी तरफ गावदेवी घोट, या ऐसी दो टीमें जो है वो हार मानने वालों में से नहीं है। चाहे कुछ भी हो, ये मुकाबला अंत तक चलेगा। जीत के लिए जरूरत है 52 रनों की। 5 ओवर में 51 रन। यस, प्रवीण पवार सर का वहां से कॉल हो चुका है कि चलिए हम गेंद यहां पर डिलीवर करने के लिए तैयार हो जाते हैं। और चलिए, गेंदबाज तैयार है इस समय रोशन सालुंके। इनसाइड आउट कवर्स के ऊपर से इस गेंद को बिल्कुल खेला ओमकार ने। गैप शॉट सिलेक्शन, बढ़िया, 4 रन। के ऊपर चौका आता हुआ ओमकार पाटिल के बल्ले से 4 रनों के साथ अपना निजी अवजित खाता ओपन करते हुए ओमकार पाटिल रोशन सालों के एक नामी खिलाड़ी हैं।
रायगढ़ प्रीमियर लीग देखी जाए तो युवा के कप्तान बहुत साल कप्तानी अदा की है इस टीम के खिलाड़ी ने, और फख्र की बात है घोट टीम के लिए, खास तौर पे शिवा गोंदली के नेतृत्व में ये सभी खिलाड़ी तैयार होते हुए। लेकिन इस समय यहाँ से अच्छी गेंद थी, यही तो कुछ अच्छे खिलाड़ी की निशानी रहती है। जबकि पहले गेंद के ऊपर इनसाइड आउट के साथ चौका खेला था ओमकार पाटिल ने, लेकिन उसी ओमकार को कैसे रोकना है। घर के हमारे संजय सेठ घरत यहाँ पर आए हैं, एक जबरदस्त पैकर से, और क्या बात है, इस तरह की गेंद ओमकार बिल्कुल छोड़ने वाले नहीं है। गेंद सीमा रेखा पार यह आता हुआ शानदार छक्का। नवीद पटेल का एक पसंदीदा संगीत था ये, जो बजा दिया है डीजे ने। रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश थी ओमकार की, देखना है गेंद बिल्कुल गोली की रफ्तार थर्ड मैन क्षेत्र में, यह आता हुआ शानदार बेहतरीन चौका। रोशन जो हमारे डीजे ऑपरेटर है, कल से काफी लुभावने वाले संगीत, तो आपके लिए 400 का इनाम आ चुका है, वो भी नवीद पटेल की तरफ से। हाँ संदीप जी, ऐसा ही होता है, क्योंकि हमने हमेशा देखा आप जब कमेंट्री के लिए बैठते हैं तो डीजे अंपायर सबकी जेबें भरती थी एक टाइम। नहीं, वही तो उनकी कला है वो, और उन्हें मिलनी भी चाहिए जरूर। खूबसूरती के साथ कलाई का इस्तेमाल करते हुए अलॉन्ग द कारपेट, एक रन दूसरी की कोशिश। ये देखिए यहाँ पर देखा जाए तो ओमकार इतने तेजी के साथ दौड़ सकते हैं, लेकिन जो नॉन स्ट्राइक एंड खिलाड़ी है विश्वास पाटिल, इसके ऊपर देखकर ऐसा नहीं लग रहा है कि ये इतने तेजी के साथ दौड़ सकता है। दोस्तों नहीं, ये अनुभव है और ये काफी सालों का तजुर्बा है, आज भी अपने शिव शक्ति टीम के लिए टिके हुए हैं और आज भी बेहतरीन परफॉर्मेंस देता रहता आ रहा है। तो जरूर एक अच्छी पारी यहाँ पर हो रही है। टीम का टोटल 16 रन पहले ओवर में, जबरदस्त है शुरुआत होती हुई। तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। घर के हमारे सागर पाटिल भी मैच को एंजॉय कर रहे हैं, स्वागत है सागर। जबकि नीलकंठ पाटिल की वो प्रतियोगिता, वो भी शायद उसका भी इंतजार दर्शकों को रहता है। हर साल वो टूर्नामेंट भी एक देखने के लिए काफ़ी मजेदार रहती थी। ऐसे कई टूर्नामेंट, क्योंकि ग्राउंड की वजह से वो ऐसे टूर्नामेंट थोड़े से ब्रेक में लगे हुए हैं। हमारे दादा कृष्ण दादा पाटिल, चिंतामन पाटिल हो या नरेश पाटिल पूर्व क्रिकेटर, स्वामी पाटिल हो, सभी मैच को एंजॉय कर रहे हैं। नीलकंठ पाटिल, हमारे प्रदीप पाटिल, धर्मेंद्र पाटिल, ओहो मारने की कोशिश, गेंद हवा में, शॉट फाइन की तरफ गेंद, खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन इतने गेंद देखकर आपको गेंद नहीं मिलेगी। देख कर गेंद नहीं मिलती है, बल्कि गेंद के आगे दौड़ना पड़ता है। लेकिन ये चौवा, तो जरूर यहां से ये चौका आता हुआ विश्वास के बल्ले से। फिर से एक बार क्रॉस बैटर खेलने की कोशिश है, वाइड करार अंपायर की ओर से अतिरिक्त के रूप में 1 रन का इजाफा, टीम का टोटल 21 के ऊपर। हमारे खरगर के सम्माननीय माजी नगर सेवक प्रवीण शेठ पाटिल वो भी मैच को एंजॉय कर रहे हैं। माजी नगर सेवक वासुदेव पाटिल साहब वो भी मैच को एंजॉय कर रहे हैं। केसीएन ट्रॉफी जिनके माध्यम से हमेशा खरगर में देखा जाता था, इसे कई महीने पहले ही कहा था। जहीर जी, जिस तरह से उस दिन हाल ही में यहाँ पर होप मिरर फाउंडेशन का वो टूर्नामेंट रमजान शेख की तरफ से आयोजित किया गया था फ्री ऑफ कॉस्ट,
उसमें जो दर्शक आपने देखे थे और आपने कहा भी था ये पहला मंजर हमने आज फिर से एक बार देखा है, इसकी क्या वजह थी? इतने दर्शक क्यों जमा हुए थे उस मैदान के ऊपर? इस गेंद के बाद जरूर आप कहे। बहुत ही बेहतरीन, लेकिन खिलाड़ी आए हैं, एक ही रन मिलेगी, एक ही रन। वजह काफ़ी सिंपल थी, क्योंकि जो भी जितनी भी टीमें थी अपनी सिर्फ आसपास की करीबी टीमें थी। एक मर्तबा हम देखा करते थे कि जब अपने ओवा, खारगर, गिरामीन की टीमें एक साथ खेला करती थी तो पूरे ग्राउंड के ऊपर रिक्शे लगे रहते थे, क्योंकि रिक्शे वाले के अंदर भी इतना जोश था कि हर टीम के सपोर्टर थे। ऐसा भी था कि उनकी टीम हारने के बावजूद भी वो रहा करते थे, क्योंकि हर खिलाड़ी का वो खेल देखना चाहते थे। जैसे कि उस टाइम में बात करें तलोजा से नौमान पटेल थे, अताउल्ला थे, ववा से तौसीफ थे, सोहेल थे, खारगर के विश्वास पाटिल अभी भी खेल रहे हैं, मुरबी से ओमकार पाटिल, पेट से अच्छे खिलाड़ी थे, सोहेल शेख जैसे खिलाड़ी, बंटी जोशी, निखिल छिलके जैसे खिलाड़ी थे। उन खिलाड़ियों का खेल देखने को आया करते थे। कपिल पारवे थे रांजमबारा से, ज़बरदस्त खिलाड़ी थे और दर्शक भी उनके पीछे रहा करते थे। यानी कि एक गांव के दर्शक नहीं हुआ करते थे, जिस किसी गांव की टीम हो वही के दर्शक नहीं, सभी अपने गिरामीन के जितने भी गांव थे उनके दर्शक यहाँ पर देखा करते थे हम। यस, बिल्कुल सही आपने कहा है। तो ये होना चाहिए, मेरे ख्याल से फिर से एक बार होना चाहिए, जरूर चर्चा होती रहेगी। तो स्कोर की बात करें तो स्कोर है 22 रन 22, यानी कि देखिए मैच देखा जाए तो ऐसा ये आसानी से मैच नहीं हो सकता मेरे हिसाब से, क्योंकि संघर्ष करना घोड़ टीम भी जानती है। शिवाजी गोंदली के तालीम में ये पले बड़े हुए हैं, लेकिन इस समय ये गलती मेरे हिसाब से नजर आई थी। कोशिश अच्छी थी प्रीतम की, लेकिन कोशिश के अलावा ये चौवा की थी संदीप जी कि मुबीन पटेल ने न तो बैटिंग की न तो बॉलिंग की, लेकिन ग्राउंड के ऊपर कई सालों तक रहे कप्तानी करते हुए। वही मौका था शिवाजी गोंदली के लिए, क्योंकि आपको भले ही कुछ न करे लेकिन आपका ग्राउंड के अंदर रहना ही सबसे बड़ी उपलब्धि रहती है अपनी टीम के लिए। इतने जल्दी हमें भी पता नहीं था जब उन्होंने रिटायरमेंट ली। यदि हमसे एक बार कॉल किया होता तो वो इतने जल्दी उन्हें, और ये चौका आता हुआ स्कोर के साथ, चौके के साथ स्कोर आता हुआ 30 रन, 22 रन चाहिए अभी भी 18 गेंदों में। लेकिन शिवाजी की अभी भी वापस हो सकती है, क्योंकि हमने इससे पहले भी कई मर्तबा देखा है कि जब भी गांव की टीम के लिए खिलाड़ी की ज़रूरत है वो कमबैक करता है। नहीं, बिल्कुल वही तो बात है, आपने मुबीन पटेल की बात छेड़ी, क्योंकि जिस तरह से आपने जब से माइक संभाला है तब से उन्हें जानते आ रहे हैं, और जब भी तलोजा मैदान के अंदर उतरी है, पहले कप्तान जिस तरह से विनर टीम पहले उसमें जिस तरह से जहाँ पर पठान हो, ऐसे कई मस्जिद हो, ऐसे कई कप्तान होकर गए। उसके बाद जो पारे संवारा था तलोजा की कमान को वो मुबीन ने, और उनके पीछे हजारों दर्शक। 18 गेंदों में 22 रन चाहिए जीतने के लिए, 18 गेंदों में 22 रन। और अभी जो तलोजा नाइट नजदीक आने वाली है उसमें मुबीन ने यही कहा है कि जो हमारा रूल था, पहला हमारा रूल था कि हमारे इस विभाग की 16 टीमों का एक ग्रुप जरूर होगा और वही 16 टीमें हमारे ग्रुप में खेलेगी। ये ग्रुप फिर से एक बार उत्साहित होने वाला है, और वो मुबीन सेठ पटेल ने जरूर बताया है, और उसके बाद बावजूद बाहर के 16 टीमों को मौका दिया जाएगा। तो ये होना चाहिए जहीर जी पटेल, यदि इस विभाग के क्रिकेट को बढ़ावा देना है तो ये ऐसे हमारे एरिया के ये 16 टीमें, 16 गांव को इकट्ठा करना है। और ये देखे विश्वास पाटिल दहाड़ जो बे गेंद जाती वीसी मारे का पहाड़िया आता हुआ शानदार छक्का। सत्रह गेंदों में अभी भी 16 रनों की जरूरत है। प्रीतम पाटिल सामने बल्लेबाज विश्वास पाटिल का यह बढ़िया स्ट्रोक था कवर्स की तरफ, डीप में अच्छा प्रोटेक्शन, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका मिला है। और ये
पहले का घोट टीम का एफर्ट नहीं दिख रहा है जहीर पटेल, क्योंकि एक जमाना था ये टीम बड़े पोल में खेलने के लिए बिल्कुल तैयार हो रही थी, लेकिन अब यहाँ से कहीं ना कहीं थोड़ी सी पीछे हटती भी नजर आ रही है। जिस तरह से परफॉर्मेंस होता रहता है, 3 रन मिले हैं। लेकिन संदीप पाटिल जी, यहाँ पर मुन्ना की कमी भी खास तौर से दिखाई दी पेट टीम में। मुन्ना नहीं देख रहे अभी तक इस टीम में। बस उस आटना में काफी बड़ा बैलगाड़ा रेस का मेला लगा हुआ है, तो ऐसे खिलाड़ी भी आजकल उसमें लगे हुए हैं। और ये देखिए बेहतरीन, देखिए हो जबरदस्त कोशिश थी है, 6 मिलेंगे। तो यहां पर 15 गेंदों में अब 7 रनों की जरूरत है। 15 गेंदों में 7 रन, और इसी के साथ ये स्कोर इक्वल करते हुए और यहां से बिल्कुल पूरी तरह से जीत के कगार के ऊपर खड़ी हो चुकी हैं कि ये पृथ्वी, मैं वही संभ्रम में था कि पृथ्वी इतने उनके नजदीक हुए, तो ये स्टार टीम के एक हिस्से में से है, वो उनके पैनल में है, तो जरूर इसीलिए तो पृथ्वी का इतना खातिरदारी उन्होंने की। और एक और छक्का, और इसी के साथ मुकाबला फिनिश। तो अभिनंदन टीम शिवशक्ति खारगर और घोट टीम का भी हम शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने अच्छा परफॉर्मेंस दिया। 12 गेंदों में 42 रनों की पारी खेली बल्लेबाज ओमकार पाटिल ने, और गेंदबाजी करते हुए अच्छा स्पेल उन्होंने फेंका। 2 विकेटें। चला या देवत संघ आणि खारगर, चला नितेश पाटील यांना विनंती करेन की आपण नितेश देवत आणि खारगर असा हा सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना असेल, तर मॅन ऑफ द मॅच ओमकार आपण देखील यायचा आहे। चला अतुल मात्र या आपण टॉस साठी प्रथम टॉस करूया आपण नितेश शेट यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या वतीने राम मामा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाचा डोनेशन आम्हाला पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचा आभार।